नमस्कार. कसे आहात सगळे? महाशिवरात्र जवळ आलेलीच आहे. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलं आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचं कल्याण करणारा आहे. याविषयी शिवपुराणात एक कथा सांगितली जाते, ती आता पाहूया. एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला, परंतु त्याला शिकारच सापडली नाही. संध्याकाळी एक हरणाचा कळप तेथे पाणी प्यायला आला. तेवढ्यात पारध्याने बाण सोडायला तयारी केली. तेवढ्यात एका हरणाने त्याला बघितले. ते हरिण पुढे आले आणि पारध्याला म्हणाले, हे पारध्या, तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे, परंतु मी तुला एक विनंती करतो. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्य मला पार पाडू दे. हरणाने खूप विनंती केल्यावर आणि वचन दिल्यानंतर पारध्यानं त्यांची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड होतं बेलाचं. आता सहज चाळा म्हणून आणि समोर लक्ष ठेवायचं म्हणून एक एक पान तो तोडून खाली टाकत होता. आता ते टाकलेलं पान झाडाखाली एक शिवपिंडी होती. त्या पिंडीवर नकळत पडत होतं आणि न कळत का होईना पण पारध्याकडून शिवलिंगाची पूजा घडत होती. आणि दुसरे म्हणजे शिकाऱ्याला दिवसभर शिकार न मिळाल्यामुळं त्याला दिवसभर उपास घडला होता. हरणाची वाट बघण्यामुळं त्याला रात्रीचं जागरण झालं होतं. हे सगळं शिकाऱ्याकडून नकळत घडलं होतं. तो बेलाची पाने तोडून खाली टाकत टाकत हरणाची वाट पाहतच होता. तेवढ्यात हरिण परत आला. त्याने पारध्याला म्हटलं की मी आता आलेलो आहे. मी माझी सर्व कर्तव्य पार पाडून आलेलो आहे, कारण मी एक कुटुंब प्रमुख आहे. आता तू मला मार, मी मरणासाठी तयार आहे. तो असं म्हणत आहे तोपर्यंत त्याच्या पाठीमागून हरणी पुढे आली आणि म्हणाली, यांना मारू नको, तू मला मार, कारण मलाही माझा पत्नी धर्माचं कर्तव्य पार पाडायचं आहे. असे म्हणून हरणी पुढे येते. त्याच वेळेला हरणीची आणि हरणाची 2 पिल्लं असतात, ती पुढे येतात आणि त्याला म्हणतात, आमच्या आईला मारू नको, तू आम्हाला मार, आम्हाला सुद्धा आमचा पुत्र धर्माचं कर्तव्य पार पाडायचं आहे. आता हे सगळं पाहून पारध्याच्या मनात विचार आला की हे प्राणी मात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाहीत आणि मी माझा मानव धर्म, दया धर्म का सोडतोय. त्याने काय केलं, सर्वांना जीवदान दिलं. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जीवदान देण्यामागं त्याचं हृदय परिवर्तन का झालं, तर त्याने महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीला बेल व्हायला नकळतपणे उपास घडला आणि जागरणही झालं. त्यामुळं त्या पारध्याचं हृदय परिवर्तन झालं आणि म्हणून त्याने त्यांना जीवदान दिलं. आता हे सर्व देवादिदेव महादेव वरून पाहत होते. हरणावर आणि पारध्यावर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी या सर्वांना कृपाशीर्वाद दिला. या सर्वांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. तुम्ही पण महाशिवरात्रीला मनोभावे महादेवाची पूजा करा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओम नमः शिवाय.